आपला विषय काल जो चालला आहे थोडा तात्विक आहे. आत्तापर्यंतचा विषय होता तो मनुष्य जीवनाशी 100% निगडीत होता. आजचा जो विषय आहे तो असा आहे की वेदांनी वर्णन केलेलं जे ब्रह्माचं स्वरूप आहे ते अंतिमतः निर्गुण आहे का सगुण आहे. ब्रह्माचं स्वरूप सगुण मानावं का निर्गुण मानावं हा विषय आहे. आता आपण काल त्याकरता चर्चा सुरू केली की वेद सांगतो की ब्रह्माचं स्वरूप अंतिमतः निर्गुणच आहे. पण आपल्या मनात आपण एका शंकेला उत्तर देऊन ती शंका दूर करण्याचा जो प्रयत्न करतो तो अशा करता की मग इतके सगळे आचार्य ब्रह्म सगुण आहे असं का म्हणतात. शंकराचार्य सोडले तर मध्वाचार्य, रामानुजाचार्य, वल्लभाचार्य, निंबार्काचार्य सगळे ब्रह्म सगुण आहे असं म्हणतात. मग ब्रह्माला सगुण मानलं आणि जर वेद त्याला सगुण मानत नसेल तर मग या दोघांच्या मध्ये काही मतभेद नाही न. हा जसा व्यवहारामध्ये आपल्याला प्रश्न पडतो तसाच ब्रह्मसूत्रकारांनी येणारा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे की त्यांच्याही पुढे समोर प्रश्न आहे. का प्रश्न आहे त्याचं कारण एक आहे की वेदामध्ये दोन्ही प्रकारची वर्णन आहे. ब्रह्माच्या विषयीचं जे वर्णन आहे तो ब्रह्म निर्गुण आहे असं पण वर्णन आहे, ब्रह्म सगुण आहे असंही वर्णन आहे. मग आता त्याला सगुण पर मानावं का निर्गुण पर मानावं. तर आता कालपासून आपण बोलतोय त्याप्रमाणे भारतामध्ये जेवढे विचार प्रसृत झाले प्राचीन काळी त्यामध्ये हे 5 प्रमुख आचार्य आहेत. या 5 प्रमुख आचार्यांमध्ये शंकराचार्य हे निर्गुण ब्रह्माची उपासना सांगतात तर 4 आचार्य सगुण ब्रह्माची उपासना सांगतात. मग आता निर्गुण ब्रह्माची उपासना श्रेष्ठ का सगुण ब्रह्माची उपासना श्रेष्ठ का यातलं आपण काय स्वीकारावं हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं आचार्यांपुरतं उत्तर साधं आणि सरळ आहे की वेदांमध्ये निर्गुण ब्रह्माचंही वर्णन केलंय, वेदांमध्ये सगुण ब्रह्माचंही वर्णन केलंय. हा पहिला एक मुद्दा. त्यातलं वेद निष्कर्षाप्रत येतो ते निर्गुण ब्रह्म हेच अंतिमतः सत्य आहे असं तो सांगतो. पण हे 4 आचार्य असं म्हणतात की ते जे निर्गुण ब्रह्म आहे ते निर्गुण ब्रह्म नावाची काही वेगळी गोष्ट नसते. जोपर्यंत अनुभूती आहे, जोपर्यंत ज्ञान आहे, जोपर्यंत वृत्ती तरंग आहे, जोपर्यंत महाकारण देह आहे तोपर्यंत अनुभवच आहे, तोपर्यंत अनुभूतीच आहे. मग जोपर्यंत अनुभूती आहे तोपर्यंत प्रकटीकरण आहेच, आविष्कार आहेच. ते ब्रह्म सगुण रूप धारण करणारच आहे. त्यामुळे त्याला सगुणत्व जे दिलेलं आहे ते अनुभवाच्या पातळीवरती आहे आणि अनुभव शेवटपर्यंत राहतो. कारण आपण पहिल्यांदा म्हणजे ह्या सुरुवातीला आज आपला 8वा भाग आहे. आपण पहिल्या 1-2 भागामध्ये बघितलं की हा स्थूल देह आहे, याच्या आतमध्ये सूक्ष्म देह आहे, त्याच्या आतमध्ये कारण देह आहे आणि त्याच्या पुढे महाकारण देह आहे. हा जो महाकारण देह आहे हा महाकारण देह म्हणजे जे श्रेष्ठ असे महात्मे तो 4थ्या भागातला विषय आहेच. आपण जेव्हा 4था अध्याय घेऊ तेव्हा तो विषय आहेच. आत्ता फक्त त्याची एक थोडी प्रस्तावना करू की महाकारण देहामध्ये जो अनुभव आहे तो कसा आहे, कारण देहातला अनुभव कसा आहे, स्थूल देहातला, सूक्ष्म देहातला. आपण परवा बघताना म्हटलं होतं की जो स्थूल देह आहे तो हा अन्नमय कोश आहे, हा बाहेरचा व्यवहार करणार आहे. जो सूक्ष्म देह आहे त्यालाच लिंगदेह म्हटलेलं आहे आणि तो सूक्ष्म देह जीवाच्या बरोबर जातो आणि जीवाच्या बरोबर तो आपली अविद्या, कर्म आणि आपण या जगामध्ये अर्जित केलेलं ज्ञान या सहित 5 ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, 5 प्राण, मन, बुद्धी, अहंकार, चित्त या सगळ्या तत्वांच्या सहित जातो तो सूक्ष्म देह आहे. कारण देह म्हणजे जेव्हा स्थूल देह आणि सूक्ष्म देह हे दोन्ही देह राहत नाहीत
पण जीवात्मा अजून आहे, कारण त्याला अजून मुक्ती मिळालेली नाही. त्यामुळे तो जीव जो आहे तो ज्यावेळी ब्रह्मांडाचा प्रलय होतो आणि त्या प्रलयानंतर आता ह्या जीवांनी कुठे राहायचं, तर हे सगळे जीव बीजभावाला येतात आणि ते बीजभावाला येऊन अव्यक्तामध्ये राहतात. त्यांचं जे अव्यक्तामध्ये येऊन राहणं आहे, ती त्यांची अव्यक्तातली जी स्थिती आहे, त्या अव्यक्तातल्या राहण्याला त्यांच्या कारणदेह असं म्हणतात. की पुन्हा जेव्हा सृष्टीची उत्पत्ती होते तेव्हा ते सगळे बाहेर येतात. त्या अव्यक्तामधून आपण सगळं मागे बघितलेलं आहे की ते परब्रह्माच्या नंतर ते अव्यक्तामधून मग सत्व रज तम हे जेव्हा जन्माला येतात, त्याच्या आधी ज्या दोन गोष्टी आहेत की त्याची जी जाणीव आहे ती कॉस्मिक इगो, कॉस्मिक इंटेलिजन्स, वैश्विक जाणीव आणि वैश्विक अहंकार, हे जे दोन आहेत ते महत आणि अहंकार असं तत्वज्ञानामध्ये म्हटलंय. तर ते महत आणि अहंकार त्या परमात्म्यापासून जन्माला आले की मग त्या महत आणि अहंकारानंतर सत्व रज तम आहे आणि मग त्याच्यातून जगाची उत्पत्ती आहे. ही उत्पत्ती जेव्हा केव्हा पुन्हा होईल प्रलयानंतर, तोपर्यंत ह्या जीवांनी कुठे राहायचं, तोपर्यंत हे जीव बीज भावाला आलेले असतात. बीज म्हणजे सूक्ष्म रूप धारण करतात. आपल्याला जसं लायब्ररीमधली सगळी पुस्तकं आहेत ती पुस्तक रूपामध्ये आहेत, पण आपल्याला ती जतन करून ठेवायची आहेत. आणि समजा पुस्तकांना काही झालं तर कमीत कमी जागेमध्ये त्याची नोंद आणि ती पुस्तकं राखलेली असावी. म्हणून त्याचं जसं मायक्रो फिल्मिंग करतो, आज डिजिटायझेशन करतो, तर अशा प्रकारे लहानात लहान जागेमध्ये त्याला साठवणं, त्यालाच बीजभाव असं तत्वज्ञानामध्ये म्हटलेलं आहे. की ते बीजभावाला येतं. बीजभावाला येतं म्हणजे सूक्ष्म रूपामध्ये त्या अव्यक्तामध्ये जाऊन राहतं. आणि जेव्हा त्या अव्यक्तातून सृष्टी निर्मितीची प्रक्रिया सुरू होते तेव्हा ते जीव सुद्धा पुन्हा जन्माला येण्याकरता उत्सुक होतात. पुन्हा जन्माला येण्याकरता आपला तो लिंगदेह धारण करतात. आता ते जे बीजभावाला येणं आहे आणि बीजभावामध्ये असणारी जी त्याची स्थिती आहे त्याला कारणदेह असं म्हटलेलं आहे. कारणदेह का? कारण ह्या देहामुळेच जन्म संभवतो, ह्या देहातूनच जन्माला येणं होतं, म्हणून तो कारणदेह आहे. आता कारणदेहापर्यंतचा म्हणजे व्यवहार किंवा व्यापार कसा आहे? जन्माला येणं, पुन्हा जीवानी सूक्ष्म देह धारण करणं, पुन्हा त्या जीवाला ब्रह्मांडाचा प्रलय झाला की अव्यक्ताला जाणं, त्या अव्यक्तामधून पुन्हा जन्माला येणं. पण जेव्हा या अव्यक्ताच्या पलीकडे जातो तो, जेव्हा या सत्वरज तमाच्या पलीकडे जातो, गीतेमध्ये म्हटलंय तसं की निस्त्रैगुण्यो भव अर्जुन. अर्जुना, तू त्रिगुणांच्या पलीकडे जा. त्रिगुण म्हणजे सत्वरज आणि तम यांच्या पलीकडे जा. यांच्या पलीकडे गेल्याने काय होईल? या ब्रह्मांडामध्ये तुला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही. मग याच्या पलीकडे गेला, ह्याच्या पलीकडे तो कुठे गेला? त्या जीवाला जर असं वाटलं की आता आपण मुक्त झालं, तुकाराम महाराजांचा देह आहे, मुक्त झाले, ज्ञानेश्वर माऊलींचा देह आहे, मुक्तच आहेत, मग त्यांनी काय करावं? त्यांची जर इच्छा असेल तर ते सगळं पुढचं अधिकरण आहे, त्यामुळे आपण त्याचा विषय आत्ता काही चर्चेणार नाही. पण त्यांना जर ईश्वराची सेवा करायची आहे, भगवंताच्या भक्तीतच राहायचं आहे, त्यांना जर असं वाटत असेल आपण वैकुंठ लोकाला राहावं आणि भगवंताची भक्ती करावी आणि त्याच्या भक्तीमध्ये रममाण होऊन त्याच्या दर्शनाचा आनंद, त्याच्या भक्तीचा आनंद, त्याच्या सुखाचा आनंद, त्याच्या सहवासाचा आनंद, त्या वैकुंठ लोकामध्ये वल्लभाचार्यांसारख्यांनी असं म्हटलंय की भगवंत ठरवून टाकतो की याला त्या वैकुंठातल्या झाडाचं पान बनवायचं, त्याला फूल बनवायचं, त्याला खोड बनवायचं. म्हणाले तर आनंदाने तिथे राहतो, कारण वैकुंठातल्या त्या स्थानावर राहून तो भगवंताच्या सहवासाचा आनंद मिळवतो. कुणी पक्षी होतात, कुणी गायी होतात, कुणी तिथे जे भगवंत सांगेल त्या आज्ञेप्रमाणे देह धारण करतात आणि भगवंताची भक्ती करतात.
तर हा जो देह आहे, ज्या देहाने भगवंताची भक्ती केली जाते त्या देहाला महाकारण देह असं म्हणतात, की कारणाच्या पेक्षा वेगळं आहे, पण भक्ती हेच त्याला मोठं कारण आहे. आणि म्हणून भक्ती या कारणाकरता ज्यांनी देह धारण केला आहे त्या देहाने तो तिथे राहतो. आणि म्हणून तो जो महाकारण देह आहे त्या महाकारण देहामधल्या पुरुषाला परमात्मा सांगतो की पुढचा जन्म घे, तुला आता पृथ्वी तलावर गेलं पाहिजे, कारण परिस्थिती खाली कठीण आहे. आणि म्हणून ते अवतार घेतात. अव अधिक तृ, अवतीर्ण होणे, खाली येणे. आणि मग भगवंताचं कार्य म्हणून ते कार्य करतात. तर इथे ह्या 4 देहांचा संबंध झाला. हे जसे जीवाच्या ठिकाणी हे 4 देह सांगून यांची स्थिती वर्णन केलेली आहे, तसं आचार्य असं म्हणतात की आमचा हा जो सगुण परमात्मा आहे त्या सगुण परमात्म्याचा अनुभव ह्या महाकारण देहामध्ये घ्यायला गेलेला हा जो जीव आहे तो अनुभव कसा घेईल? त्याची व्यक्तता असल्याशिवाय घेईल, तो कुठेतरी प्रकट झाल्याशिवाय घेईल, तो दिसल्याशिवाय, त्याचे बघण्याचे डोळे वेगळे असतील. कारण ह्या आमच्या देहाला असलेल्या डोळ्यासारखे डोळे घेऊन त्या महाकारण देहात कोणी राहील असं नाही. वेगळं असेल ते रूप. ते आमच्या डोळ्यांपेक्षा ते डोळे वेगळे असतील, आमच्या कानांपेक्षा ते कान वेगळे असतील, सगळं रूप वेगळं असेल ते मान्य आहे. पण त्याला ज्याला जन्म घ्यायचा आहे, म्हणजे ज्याला त्याला पाहायचं आहे, त्या महाकारण देहामध्ये त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे. हा जन्म का म्हटलं आपण? हा जन्म घ्यायचा म्हणजे या रूपामध्ये राहायचं आहे. कोणत्या? महाकारण देहामध्ये. का? तर ईश्वराचं दर्शन होत राहावं म्हणून. ही संधी आहे का? ते म्हणतात ब्रह्मसूत्रांनीच सांगितलंय की आहे. त्याच्या हातामध्ये 2 गोष्टी आहेत. त्यांनी ज्ञानाने परमात्म्याशी एकरूप होऊन जायचं का त्यांनी ईश्वराची भक्ती करत वैकुंठामध्ये दीर्घकाल तसंच राहायचं ईश्वराबरोबर. हे त्याच्या हातात आहे, ही त्याची आवड आहे. आणि त्यामुळे त्याची जी आवड आहे त्या आवडीप्रमाणे तो राहील. आता उरलेल्या 4 आचार्यांना आधार मिळाला ना, की वैकुंठ नावाचा लोक, वैकुंठच नाही कैलास आहे, गोलोक आहे, सतीलोक आहे, पतिलोक आहे, ब्रह्मलोक आहे. ज्याला ज्या देवतेची रुची आहे, आवड आहे, तो त्या देवतेच्या लोकाला जन्माला येतो, म्हणजे त्या रूपामध्ये तिथे राहतो, महाकारण देहामध्ये राहतो. जन्माला येणं म्हणजे ते रूप धारण करून तिथे राहतो, की ज्या रूपामध्ये तो त्या लोकाचा अनुभव घेतो. आता या पृथ्वी तलावरचं गतागत त्याचं संपलं आणि तो तिथे अनुभव घेतो. मग अनुभव कशाचा घेतो? निर्गुणाचा घेतो? म्हणाले तो सगुणाचा घेतो, ईश्वराच्या त्या लोकाचा घेतो, त्या लोकातल्या आनंदाचा घेतो, त्या लोकातल्या ईश्वराच्या लीलांचा आनंद घेतो. आणि म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे त्या 4 आचार्यांचं, की आम्ही परमात्म्याला सगुणच मानलं आहे. आणि परमात्मा, सगुण परमात्मा कोणत्या मार्गाने प्राप्त होतो? तो भक्ती मार्गाने प्राप्त होतो. त्या आचार्यांचं म्हणणं असं आहे की भक्ती करावी. भक्ती कशी करावी? विनिमयाची करावी का? देवा तुम्हाला हे दे, मी तुझ्याकरता ते करतो. देवा मी 25 पारायण करीन, माझं एवढं काम होऊ दे. देवा मला हे पाहिजे, त्याच्याकरता मी ते करतो. ही भक्ती करून परमेश्वराच्या ठिकाणी ती भक्ती रुजू करून त्याच्या लोकाला लीला बघण्याची हौस त्या जीवालाच नसते, कारण तो विनिमयाचीच भक्ती करत असतो. भक्ती याचा अर्थच जी विशुद्ध भक्ती आहे, जी निष्काम भक्ती आहे, ज्या भक्तीमध्ये मागणं नाही आहे. तुम्ही सांगा, आपली डोळ्यांची उघडझाप होते, या ज्या पापण्या आहेत आणि ज्याला जोडलेल्या पापण्या आहेत ते हे जे वरचे 2 स्तर आहेत, या दोघांनी मिळून त्या डोळ्याला संरक्षित ठेवलेलं आहे. या पापण्यांना काय अपेक्षा आहे त्या डोळ्याकडून? काही अपेक्षा नाही आहे. पण त्या डोळ्याचं संरक्षण आपण आपल्या भाषेत बोलायचं तर जीवापाड करतात. त्या पापण्या जशा डोळ्याला जपतात, ते आपल्या ज्या दोन्ही बाजूनी असणाऱ्या या ज्या आयलिड्स आहेत, वर खालचे जे ते
स्तर आहेत ते दोन्हीच्या दोन्ही त्या डोळ्याचं संरक्षण करतात. ते संरक्षण करताना ते काही मागतात. प्राण आपल्या देहाचं शेवटपर्यंत संरक्षण करतो. प्राण काही आपल्याला मागतो, काही मागत नाही, त्याची काही अपेक्षा नाही. तसंच आहे, हा जो भक्त आहे तो ईश्वराची भक्ती करतो, तर त्या भक्ताला असं वाटत नाही की ईश्वराने माझ्याकरता कष्ट घ्यावेत, ईश्वराने माझ्याकरता काही करावं. उलट ईश्वराला जर कुणी काही त्रास दिला, कुणी काही बोललं, तर त्यांना सहन होत नाही. आपण रामकृष्ण परमहंसांच्या चरित्रामध्ये बघितलेलं आहे की ल्यांगता त्यांच्याबरोबर होते आणि ते म्हणायचे की मी तुम्हाला अद्वैताचा अनुभव देण्याकरता म्हणून मला इथे पाठवलंय, माझी योजना त्याच्याकरता आहे, मी त्याकरता इथे आलेलो आहे. तर तुम्ही कालीमातेच्या उपासनेमध्ये इतके कसे रंगलात? देवीचं हे जे रूप आहे ते अंतिम रूप नाही. या देवीच्या दर्शनाचा अनुभव आहे हा अंतिम अनुभव नाही. ही तुमची जी भावसमाधी आहे ते अंतिम स्वरूप नाही. हे जे ईश्वराचा अनुभव आहे तो खरा अनुभव अद्वैताचाच आहे आणि तो अद्वैताचाच अनुभव तुम्ही घेतला पाहिजे. आणि तो अद्वैताचा अनुभव तुम्हाला मिळावा याकरता म्हणून तर मी इथे आलोय. तर ते म्हणाले, द्या आजपर्यंत जगामध्ये या पृथ्वी तलावर उपलब्ध असलेले जेवढे साधना मार्ग आहेत त्या सगळ्या साधना मार्गांचा अवलंब मी माझ्या जीवनामध्ये केलेला आहे. ठीक आहे, आता अद्वैताचा अनुभव अजून घेतला नाही, आपण मला द्या. त्यांनी सांगितलं, अवघड गोष्ट आहे तुमच्या दृष्टीने अद्वैताचा अनुभव घेणं. म्हणाले, का? कारण म्हणाले, तुम्ही तुमच्या काली मातेला या आज्ञाचक्राच्या ठिकाणी ठेवलेली आहे आणि ती त्या ठिकाणी प्रकट आहे. आता तिचं जे स्थान आहे त्या स्थानाला छेद द्यावा लागेल. तिचं रूप तिथे राहता कामा नये. अद्वैतामध्ये हे काही राहत नाही. आपण कशा करता पाहतोय? सगुण आणि निर्गुणा करता. ज्ञानाने निर्गुण परमात्मा जिंकायचा, प्राप्त करायचा, त्याला आपण प्राप्त व्हायचं, त्याच्याशी आपण एकरूप व्हायचं, ही ज्ञानमार्गाची शंकराचार्यांची भूमिका आहे. आणि भक्ती आचार्यांची भूमिका काय आहे? ईश्वराची भक्ती करायची आणि ईश्वराच्या भक्तीने ईश्वराला आपलंसं करून घ्यायचं, म्हणजे आपण ईश्वराच्या स्वाधीन व्हायचं. तो भक्त पराधीन आहे. त्या भक्ताची जे जी काही उत्कटता आहे त्या उत्कटतेने भगवंत त्याच्या जवळ येतोय. आणि म्हणून तो भक्त पराधीन भगवंत हा आपल्याला सतत उत्कटतेने आपल्या जवळ कसा राहील, आपल्या अंतःकरणात तो कसा राहील. तो राहील म्हणजे त्यांनी सगळं काम सोडावं आणि माझ्याजवळ राहावं असं नाही. माझ्या हृदयामध्ये तो राहायला पाहिजे, एवढीच धारणा आहे. त्यांनी जेव्हा सांगितलं, ठीक आहे म्हणाले, तुमचा अनुभव जर घ्यायचा असेल तर मी ते काम करेन. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी असलेलं जे कालीमातेचं रूप आहे त्यांनी सांगितलं, जसं तलवारीने एखादी गोष्ट छेदून टाकावी तसं ते रूप त्यांनी छेदून टाकलं. सांगितलं, मला तुम्ही द्या तो अनुभव. त्या झोपडीमध्ये त्या लँगटांनी सांगितलं की त्या झोपडीत तुमच्याकरता आसनावर बसा. ते त्यांनी भ्रूमध्यामध्ये स्पर्श केला आणि त्यांना त्यांच्या समाधी अवस्थेमध्ये तो अनुभव यावा याकरता जी काही त्यांची प्रक्रिया आहे ती केली. आणि सांगितलं की अनुभवानंतर ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की पुरे हा अनुभव, आपण बाहेर आलो त्या क्षणी तुम्ही मला सांगा, मी आतमध्ये येतो. ते त्या झोपडीच्या बाहेर बसून राहिले आणि रामकृष्ण परमहंस ठाकूर आतमध्ये बसलेत. त्यांनी त्या प्रक्रियेने त्यांना अद्वैताचा अनुभव दिलाय. त्या अद्वैत स्थितीमध्ये ते जे बसले ते तो दिवस गेला, रात्र गेली, दुसरा दिवस गेला. ते बाहेर अस्वस्थ झाले, हैराण झाले. ते म्हणाले, अद्वैताचा अनुभव इतका काळ घेताच येत नाही. शरीराला तो अनुभव पेलूच शकत नाही, शरीराला ते पेलताच येत नाही. आणि काही झालं तर म्हणजे इतका जर अद्वैत भाव प्रकट झाला तर शरीर विरघळायला लागेल, शरीराचं शरीर पण शिल्लक राहणार नाही. त्यामुळे ते घाबरले. 3 दिवस 3 रात्री गेल्यानंतर चौथ्या दिवशी ते आतमध्ये आले. त्यांनी त्यांच्या भ्रूमध्याला पुन्हा स्पर्श केला आणि त्या समाधीतनं उतरवलं. आणि रामकृष्ण परमहंस जसे होते तसे ते सावध झाले, म्हणजे व्युत्थानामध्ये आले,
समाधीच्या भाषेमध्ये बोलायचं तर समाधी आणि व्युत्थान असे शब्द आहेत की समाधी अवस्था जेव्हा असते तेव्हा त्याला समाधी आहे असं म्हणतात आणि त्या समाधीतून बाहेर आलं की व्युत्थान म्हणजे लौकिकामध्ये आपण आलो असा त्याच्याकरता तत्वज्ञानातला शब्द आहे. त्या व्युत्थान दशेमध्ये त्यांनी विचारलं, तुम्ही अनुभव घेतला, तुम्हाला काही त्रास झाला? काही नाही झाला म्हणाले. आणि निसंग मनुष्य, अद्वैताच्या अनुभवामध्ये रमलेला मनुष्य रामकृष्ण परमहंसांच्या प्रेमात पडला. त्या मनुष्याला त्यांच्याविषयी इतकं आकर्षण वाटलं की काय विभूती आहे, काय रूप आहे, काय साधना आहे. इतकी सगुणाची निस्सीम भक्ती असताना अद्वैताचा इतका उत्कट अनुभव घेऊ शकतात. कसा घेतला त्यांनी इतका उत्कट अनुभव? आणि मग वास्तविक त्यांचं काम संपलं होतं आणि काम संपल्यावर ते निघून जाणार, हा खरं म्हणजे त्यांचा नियोजित कार्यक्रम. ते तिथेच राहिले. ते रामकृष्णांना म्हणत असत नेहमी की मला तुम्हाला सोडून जावत नाही, मी तुमच्या मोहात पडलो, मला तुमच्या सहवासाची ओढ आहे, त्यामुळे मी तुम्हाला नाही सोडू शकत. आणि असा 5-6 महिन्यांचा काळ गेला आणि शेवटी त्यांना असं वाटायला लागलं की हे काही खरं नाही, आपण इतके उपाधीमध्ये अडकलो. पण त्याच काळात त्यांना अतिसाराचा म्हणजे डायरियाचा त्यांना त्रास होऊ लागला, इतका होऊ लागला. आणि वास्तविक पाहता त्यांच्या देहाला कोणताही झालेला समजा काही किरकोळ लहान मोठा त्रास असेल तरी ते त्यांच्या समाधी स्थितीमध्ये आपल्या देहाला दुरुस्त करत असत. त्यांच्याकडे मोठं सामर्थ्य होतं. त्या सामर्थ्याने आपल्या दुखण्यांवर मात करण्याचं, त्या योगमार्गाचा जो काही अभ्यास आहे, जे सामर्थ्य आहे ते त्यांच्याकडे प्रकट होतं. पण कोणत्याही सामर्थ्याने हे सगळं दूर होईना. हा जो त्रास आहे तो त्रास तसाच चालू राहिला. खूप अशक्त झाले, दुर्बल झाले. आणि मग त्यांना असं वाटायला लागलं की ह्या अशक्ततेमध्ये आता आपल्याला हा देह सांभाळणं अवघड आहे. आणि तेव्हा आपण काय करावं? तर त्यांनी असं ठरवलं, एके दिवशी या गंगेमध्ये आपण जलसमाधी घ्यावी. कारण आता झोपडीतून उठता येत नाही, बसता येत नाही अशी स्थिती झाली. आपल्याला कुठे हालचाल जर करता येत नाही तर हा देह परावलंबी झाला, तो ठेवून काय करायचं? तो साधनेला जर उपयुक्त नाही राहिला तर त्या देहाची आवश्यकता नाही. आणि म्हणून त्यांनी तो देह गंगेत विसर्जित करायचं ठरवलं. उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, अन्न पोटामध्ये नव्हतं. असे खुरडत बसल्या बसल्या ओढत आपला देह त्या नदीच्या किनाऱ्याकडे आले. पहाटेची रात्रीची वेळ, दिवसा हे करणं शक्यच नाही. अशा रात्रीच्या काळोखाच्या वेळी त्यांनी त्यामध्ये ते नदीमध्ये जाण्याकरता, प्रवेश करण्याकरता निघाले. नदीच्या जलाचा स्पर्श झाला म्हणजे गंगेचा स्पर्श झाला. आता आपल्याला गंगा माहिती आहे, कलकत्त्याची गंगा आहे. पाय पुढे, शरीर पुढे खुरडत नेलं, आणखीन पुढे. गंगेतलं पाणी फक्त घोट्या एवढं आहे. चालतायत, खुरडतायत, पुढे जातायत. त्यांना आश्चर्य वाटलं, किती वेळ पाणी कमी असेल गंगेमध्ये? घोटावरच पाणी. आणि ते पुढे गेले. शेवटी जिथे पाणी संपलं तेव्हा गंगेचा दुसरा किनारा आला होता. पहाटेची वेळ होती पण पाणी फक्त घोट्या एवढं होतं. त्यांनी पाहिलं दुसऱ्या किनाऱ्यावरचं शहर दिसतंय, थोडासा उजेड दिसतो आहे. ते म्हणाले, ही आपली बाजू नाही, मी नक्की दुसऱ्या किनाऱ्यावरती आलोय. पुन्हा गंगेत प्रवेश केला आणि गंगेत प्रवेश केला तरी पुन्हा पाणी घोट्या एवढंच आहे. आणि ह्या किनाऱ्याला म्हणजे मूळ त्यांची झोपडी जिथे आहे त्या किनाऱ्याला आले. त्यांना आश्चर्य वाटलं आणि किनाऱ्यावर आले त्यामुळे शरीरातलं होतं ते सगळं दुखणं निघून गेलं, काही दुखणं राहिलं नाही. आणि ते एकदम ताजेतवाने उभे राहिले. त्या क्षणी त्यांना ज्ञान झालं. ते म्हणाले, मी अद्वैताचा अनुभव श्रेष्ठ मानत होतो, पण मला काली मातेची लीला समजली नाही, की मातेची लीला काय आहे मला कळलं नाही. मातेनी ही लीला केली, मला दाखवलं की गंगेमध्ये मी देह सोडायला निघालो पण घोटाभर पाण्याशिवाय पाणी नाही गंगेमध्ये. ते सकाळी उठले आणि आले, रामकृष्णांच्याकडे आले. आणि रामकृष्णांना आधीच एवढं त्यांचं प्रेम, त्यांना धरून ते अगदी प्रेमाने सद्गदित झाले.
ते म्हणाले, मी तुम्हाला एकेकाळी म्हटलं होतं की काय कालीमातेची पूजा करता, काय कालीमातेची उपासना करता, काय पूजेमध्ये इतका काळ घालवता, काय तिच्या रूपामध्ये आपण इतके भाव विभोर होता, आपली समाधी काय एवढी लागते. तर रामकृष्णांच्या चरित्रामध्ये आहे की रामकृष्ण कालीमातेला डोळ्यात पाणी आणून म्हणत असत, कालीमाते ते असं म्हणतात तुझ्याबद्दल, माते हे लोक तुला असा दोष देतात, ते म्हणतात मी तुझी उपासना करतोय, तुझ्याशिवाय कोणी श्रेष्ठ आहे का, तुझ्यापेक्षा मोठं कोणी आहे का. पण म्हणाले यांना पटत नाही आणि लँगटा त्यांच्या जवळ त्या दिवशी येतात आणि त्यांना म्हणतात की आपला अधिकार मोठा आहे आणि आपल्या ह्या अधिकारामुळेच आपण जी कालीमातेची उपासना करता त्या उपासनेचं फळ म्हणून हा अद्वैताचा तुम्ही 3 दिवस 3 रात्र असा अहोरात्र अनुभव घेतला. असा अनुभव कोणतंच शरीर घेऊ शकत नाही. आम्ही जे पाहिलं, आता एक सूत्र बोलून आपण ह्या पुन्हा मूळ विषयाला येऊ. हे 2 गोष्टींच्या करता असलेला आपल्याला संतांच्या जीवनामधला अनुभव आहे. एक अनुभव असा आहे किंवा एक सिद्धांत या ब्रह्मसूत्राचा असा आहे की आम्हाला त्यांनी जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, म्हणजे ह्यातला आणखीन पुढे सांगायचंच असेल, हा इतिहास पुरा करायचा असेल तर तो इथे संपतो की आता त्यांना परत जायचं आहे. हा ज्ञानाच्या मार्गाने जाणारा मनुष्य आहे आणि योगाचा अनुभव घेणारा मनुष्य आहे. त्यांनी रामकृष्णांना सांगितलं, आता मला इथून जायचं आहे तर तुम्ही कालीमातेची परवानगी घ्या, मी आता जाऊ का म्हणून. ते म्हणाले, का, तुम्ही कालीमातेला विचारा. त्यांनी सांगितलं, कालीमाता मला उत्तर देणार नाही, ती तुम्हाला देईल, कारण ती तुम्हाला अनुकूल आहे आणि त्यामुळे तिची अनुकूलता तुमच्याकडे, तुम्ही तिच्याकडून माझ्याकरता परवानगी घ्या. आणि रामकृष्णांच्याकडून त्यांनी परत जाण्याची परवानगी घेतली. अत्यंत जड अंतःकरणाने त्यांनी रामकृष्णांचा वियोग त्या ठिकाणी आपल्या जीवनात होणारच आहे हा स्वीकारला आणि ते तिथून निघून गेले. आता आपल्याकडचा विषय, ब्रह्मसूत्रातला विषय असा आहे की हे कसं घडतं, हे का घडतं. आता गेल्या रविवारपासून आजपर्यंतचा पाहिलेला जो विषय आहे त्या विषयाशी ते निगडीत आहे. त्यांनी जीवाची जी जागृती आहे, म्हणजे आम्ही हा जो लौकिक व्यवहार करतो हा आम्ही जितका सावध आणि चांगला करतो त्याच्यावरती आमची गाढ झोप अवलंबून आहे. देहाच्या पातळीवर आमचं जर लौकिक उत्तम आहे तर आमचं आरोग्य उत्तम आहे आणि आमचं आरोग्य उत्तम आहे म्हणून आम्हाला झोप उत्तम आहे. जर आमची जागृती बिघडली तर आमची सुषुप्ती बिघडेल. तसं ब्रह्मसूत्रकारांनी असं सांगितलं आहे की ज्याची सगुणाची उपासना साधली योग्य त्यालाच निर्गुणाचा अनुभव मिळाला, तोच निर्गुणाचा अनुभव घेतो, त्यालाच निर्गुणाच्या अनुभवाचं मर्म कळतं. उपासना सगुणाची करावी लागते आणि म्हणून महाराष्ट्रामधल्या या सगळ्या तत्वज्ञानाला संबंध भारताभरात, परदेशातले लोक काय मानतील तो काही प्रश्नच नाही, कारण बिचाऱ्यांपर्यंत कधी तत्वज्ञान पोचलेलंच नाही. पहिलं विवेकानंदांनीच नेऊन पोचवलं. स्वामीजींचे त्यांच्यावर मोठे उपकार आहेत की ज्यांना भारतीय तत्वज्ञान पहिल्यांदा ऐकायला पाहायला मिळालं, जवळून समजून घ्यायला मिळालं आणि एक त्या तत्वज्ञानामध्ये जगणारा संन्यासी त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिला, त्यांचा अनुभव घेतला. पण आमच्या देशामध्ये सुद्धा संबंध देशभरात आपण जर फिरलो तर महाराष्ट्राचा दबदबा आहे तत्वज्ञानामध्ये. त्याचं कारण असं आहे, प्रत्येक प्रांतामध्ये श्रेष्ठ सत्पुरुष होऊन गेले, पण ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या तत्वज्ञानाची जी जडणघडण, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, रामदास स्वामी, नामदेव महाराज या वारकरी संप्रदायातले संत एका विशिष्ट परिस्थितीमध्ये त्यांनी जे कार्य केलं, ती तशी परिस्थिती महाराष्ट्रावर होती म्हणून ते कार्य झालं. पण जे कार्य केलं त्या कार्याविषयी भारतभर आकर्षण आहे सगळ्यांच्या ठिकाणी. त्यांना असं वाटतं की आप महाराष्ट्र से आए हो, कुठेही जा तर ते लगेच म्हणतात आम्हाला मोठा आदर आहे ज्ञानेश्वरांच्या बद्दल, आम्हाला मोठा आदर आहे समर्थांच्या बद्दल. तर आपल्याला सांगण्याचा हेतू असा की महाराष्ट्राने हा जो भागवत धर्म आहे
संबंध भारतभर त्या भागवत धर्माचा प्रसार आहे. पण त्या भागवत धर्माला एक समाजाभिमुख करून जे वळण लावलं आणि आमच्यापर्यंत ती भक्ती संप्रदायाची जी धुरा आहे ती ज्या पद्धतीने आणून पोचवली, ते कार्य आमच्या महाराष्ट्र संतांनी करताना त्यांनी एक फार सुंदर भागवत धर्मातलं सूत्र स्वीकारून तत्वज्ञान सोपं केलं. ते म्हणजे या सगुण आणि निर्गुणाचा प्रश्न त्यांनी फार चांगला सोडवला. वेदाच्या पातळीवरती एक तर निर्गुण तरी स्वीकारा, नाही तर सगुण तरी स्वीकारा. हा आपल्याला विषय अधिक मर्माचा किंवा नाजूक आहे असं का वाटतं? कारण सगळे आचार्य ब्रह्म एकच आहे असं म्हणतात. या इथे ब्रह्मसूत्रामध्ये सुद्धा त्यांनी पुष्कळ सूत्र त्याकरता खर्च केली आहेत. आपण काही सगळी घेणार नाही, त्या सगळ्याचा फक्त गोश्वारा घेणार, सूत्र वाचत पुढे जाणार. गोश्वारा काय आहे त्याचा? गोश्वारा एकच आहे की सगळ्यांना काय मान्य आहे, वेदांना काय मान्य आहे? एकमेवाद्वितीय ब्रह्म. ब्रह्म हे एकमेव अद्वितीय आहे. ब्रह्म दुसरं असू शकत नाही. म्हणजे वेदामध्ये जर सगुण ब्रह्माचं पण वर्णन आलं आणि निर्गुण ब्रह्माचं पण वर्णन आलं, म्हणजे ब्रह्म काय दोन आहेत? एक सगुण ब्रह्म आणि एक निर्गुण ब्रह्म, अशी काही दोन ब्रह्म आहेत? दोन ब्रह्म नाहीत. दोन नाहीत. आचार्यांना वेद मान्य आहेत, सगळ्याच आचार्यांना माहीत. सगळ्या आचार्यांनी वेदाचं प्रामाण्य स्वीकारलेलं आहे. सगळ्याच आचार्यांनी परब्रह्म हा कर्मफलाचा दाता आहे. आमच्या कर्माचं फळ आम्हाला कोण देतो? परमात्मा देतो. हे सगळ्यांना मान्य आहे. सगळ्यांना कर्मविपाक म्हणजे हे सगळं आपण आतापर्यंत जे बोललो की केलेलं कर्म भोगावं लागतं, ते भोगावं लागतं म्हणून जन्माला यावं लागतं. जन्माला आल्यावर पुन्हा कर्म करतो म्हणून पुन्हा ते केलेलं कर्म भोगण्याकरता जन्माला यावं लागतं. हे असं पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम हे चालू राहतं त्या जीवाचं. हे आचार्यांना, सगळ्या आचार्यांना मान्य आहे. कर्मविपाकाचा सिद्धांत, पुनर्जन्माचा सिद्धांत सगळ्यांना मान्य आहे. तो कर्मफलाचा दाता आहे, सगळ्यांना मान्य आहे. तो वेदाचा किंवा तो वेदातून समजतो, वेदाचं प्रामाण्य सगळ्या आचार्यांना मान्य आहे. सगळ्या आचार्यांना ब्रह्म एकच आहे हे मान्य आहे. म्हणजे आता वाद कुठे उभा राहिला? एका ठिकाणी उभा राहिला की त्याला सगुण मानायचं का निर्गुण मानायचं? वेदांनी त्याचं दोन्ही प्रकारांनी वर्णन केलेलं आहे. त्याचं सगुण पण वर्णन केलंय आणि वेदांनी त्याचं निर्गुण पण वर्णन केलेलं आहे. मग आता निर्गुण मानायचं का सगुण मानायचं, ह्या एका प्रश्नावरती प्रत्येक आचार्यांनी वेदाचं प्रामाण्य स्वीकारून शंकराचार्यांनी निर्गुण परमात्मा मान्य केला आणि उरलेल्या 4 आचार्यांनी सगुण परमात्मा मान्य केला. शंकराचार्यांनी ज्ञानाचा मार्ग स्वीकारला की तो जो निर्गुण परमात्मा आहे तो प्राप्त करून घेण्याकरता मार्ग कोणता? जसे भगवद्गीतेने 4 मार्ग सांगितलेत. कर्म आहे, ज्ञान आहे, भक्ती आहे आणि ध्यानयोग आहे. असा योगाचा, आपण आजकाल ज्याला योग म्हणतो तो असे 4 मार्ग त्यांनी सांगितले. इथे प्रत्यक्ष आचरण्याचे मार्ग कोणते आले? 2. एक ज्ञानाचा मार्ग आला, एक भक्तीचा मार्ग आला. भक्ती आचार्यांनी भक्तीचा मार्ग स्वीकारला, शंकराचार्यांनी ज्ञानाचा मार्ग स्वीकारला. शंकराचार्यांनी ज्ञानाचा मार्ग स्वीकारताना भगवंताला निर्गुण म्हटलं आणि ज्ञानातैव तु कैवल्यम, ज्ञानातच कैवल्याची प्राप्ती आहे. आणि भक्ती आचार्यांनी भक्ती श्रेष्ठ आहे गरी असी, भक्ती ही अत्यंत श्रेष्ठ आहे असं त्या भक्तीचा महिमा गायला. आणि मग भक्ती कोणाची केली? सगुण मूर्तीची केली, सगुणाची भक्ती केली. म्हणजे वेदाचा आधार दोघांनी घेतला. कोणीच वेदाच्या बाहेर गेलं नाही, कोणीच मूळ ग्रंथाचं प्रामाण्य सोडून आपलं विधान केलं नाही. पण प्रत्येकाने आपापल्या पद्धतीप्रमाणे भक्तीचा मार्ग आणि ज्ञानाचा मार्ग असे 2 भिन्न साधन मार्ग स्वीकारले. संतांनी काय केलं? सगळे संत, भारतभरातले सगळे संत, रामकृष्ण परमहंसांनी त्याच्यावरती जेवढी रामकृष्णांची वाणी
त्याच्यामध्ये जी त्यांची वचनामृत आहेत त्यामध्ये या सगळ्याचा उलगडा आपल्याला बघायला मिळतो. अप्रतिम आहे ते सगळे खंड, त्याचे इतके सुंदर आहेत की त्यामध्ये भक्तीचं स्वरूप संतांनी कसं स्वीकारलं, संतांनी पण वेदाचं प्रामाण्य स्वीकारलं, संतांनी पण हे सगळं आचार्यांनी सांगितलं तेच स्वीकारलं. तुकाराम महाराजांच्या सारखे तर फटकळवाणींनी बोलणारे तर म्हणतात, वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, इतरांनी वहावा भारत याचा. म्हणजे इतका स्पष्टोक्ती त्यांच्या बोलण्याला आहे. असं असून सुद्धा या सगळ्या संतांनी या सगुण निर्गुणाची व्यवस्था काय लावली, त्यांनी जी व्यवस्था लावली ते ज्ञानेश्वरांच्या अभंगामध्ये स्पष्ट आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. म्हणाले परमात्म्या तुला सगुण म्हणावं का तुला निर्गुण म्हणावं कळत नाही आम्हाला. पण म्हणाले असं वाटायचं काही कारण नाही. तू कसा आहेस तर तू दोन्ही एकाच ठिकाणी आहेस. तुझं सगुणपण आणि तुझं निर्गुणपण हे कुणाच्या ठिकाणी आहे? एक गोविंदू रे, एका परमात्म्याच्या ठिकाणी आहे, एका विठ्ठलाच्या ठिकाणी आहे, एका कृष्णाच्या ठिकाणी आहे, एका रामाच्या ठिकाणी आहे. जी मूर्ती मी स्वीकारली आहे उपास्य म्हणून, मग ती गणेशाची असेल, मग ती रामाची असेल, मग ती कृष्णाची असेल, मग ती विठ्ठलाची असेल, मग ती देवीची असेल, मग तो सूर्यनारायण असेल, नाही तर भगवान शंकर असतील, विष्णू असेल, जी असेल ती जी मूर्ती स्वीकारली आहे त्या मूर्तीच्या ठिकाणी सगुण आणि निर्गुण दोन्ही आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. पुढे ते काय म्हणतात, माझी ये जीवीची आवडी. पण मला काय आवडतं म्हणाले, तुम्ही जर मला विचारात निर्गुणाची उपासना मी करावी असं तुम्हाला वाटतं का? नाही म्हणाले, माझी ये जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. मला असं वाटतं खांद्यावरती पताकांचे भार घ्यावेत आणि गळ्यामध्ये तुळशीच्या माळा घातलेला तो पांडुरंग जो आहे त्याचं ध्यान हृदयामध्ये ठेवावं, कपाळावरती चेहऱ्यावरती गोपीचंदनाचे टिळे लावावेत आणि ज्यांनी ती तुळशी माळ धारण केलेली आहे त्या तुळशीच्या काष्ठाची माळ आपल्या गळ्यामध्ये घालावी आणि या सगळ्या नाम मुद्रा टिळे ह्या सगळ्या सहित पंढरपूरच्या वारीला खांद्यावरती पताका घेऊन जावं आणि दिंड्या पताका घेऊन भगवंताच्या भेटीला माझी ये जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, गोविंदाचे गुणी वेधले पांडुरंगी मन रंगले. म्हणाले त्याच्याच गुणाचं वर्णन करण्यामध्ये माझं मन रंगून जात. गोविंदाचे गुणी मन वेधले, आकर्षण त्याचंच आहे. पांडुरंगी मन रंगले, त्याच्या ठिकाणी जे मन रंगतं किंवा त्याच्या ठिकाणी जे मन एकरूप होतं, ती सगुणातली एकरूपता जितकी प्रामाणिक आहे संत असं म्हणतात तीच निर्गुणाचा अनुभव देते. भक्ती सगुणाची केली जाते, अनुभव निर्गुणाचा प्राप्त होतो. कारण त्या भक्तीत काहीच मिळवायचं नाही आहे. ती विशुद्ध भक्ती आहे, ती भगवंताकरता भक्ती आहे. भगवंत आवडतो म्हणून भक्ती आहे, त्यांनी मला दर्शन द्यावं म्हणून भक्ती नाही, त्यांनी माझं कोड कौतुक पुरवावं म्हणून भक्ती नाही. फक्त त्याचं प्रेम अंतःकरणामध्ये दिवसेंदिवस वाढत जावं. जसा हनुमान आहे, भक्तीची या वाटा कुणाला पुसाव्यात, पुसाव्या गा सुभटा. त्या हनुमंतांना विचारावं की भक्ती कशी करावी, निष्काम भक्ती कशी करावी, दास्य भक्ती कशी करावी, विशुद्ध भक्ती कशी करावी. आणि म्हणून एक सूत्र इथे सांगतात की ज्याची जागृती चांगली त्याची सुषुप्ती चांगली. म्हणजे ज्याची सगुणाची उपासना जितकी उत्कट तितका निर्गुणाचा अनुभव उत्कट. भक्ती सगुणाची केली जाते, अनुभव निर्गुणाचा घेतला जातो. अनुभव निर्गुणाचा आहे, अनुभव सगुणाचा राहत नाही. आणि अनुभव जर सगुणात अडकत राहिला तर नामदेवांच्या सारखं भगवंताला त्याला पुन्हा पुन्हा जागेवर आणावं लागतं. आणि सगुणापेक्षा निर्गुणाचा अनुभव, सगुणापेक्षा भगवंताचं मूळ रूप
सगुणापेक्षा भगवंताची मूळ स्थिती काय आहे ही त्याला दाखवून द्यायला लागते. आणि म्हणून आपण मगाशी म्हटलं तसं की रामकृष्णांच्या चरित्रामध्ये तो जो प्रसंग आहे तो सगळ्यात मोठा बोलका प्रसंग आहे की कालीमातेची उपासना इतकी उत्कट आहे की त्या मोठ्या श्रेष्ठ अशा त्या अद्वैताचा अनुभव देणाऱ्या अधिकारी पुरुषाला सुद्धा मोठं आश्चर्यचकित व्हावं अशी परिस्थिती निर्माण झाली. त्याला वाटलं हा देह राहिला कसा, या अद्वैताच्या अनुभवामध्ये, या समाधी स्थितीमध्ये या देहाला टिकता कसं आलं, कसं टिकलं. कारण सगुणाची भक्ती तितकी उत्कटतेने झालेली होती म्हणून, नाही तर निर्गुणाला पेलता येत नाही. म्हणजे सगुण ही पायरी नाहीये. संतांनी असं म्हटलंय की सगुण ही भक्ती ही निर्गुणाचा अनुभवच देणारी आहे. आनंद कशाचा आहे, गोविंदाचे गुणी वेधले. रामकृष्ण परमहंस म्हणतात मला कालीमातेच्या दर्शनातच आनंद आहे, कालीमातेच्या दर्शनाचा आनंद आहे. म्हणून निर्गुणाच्या अनुभवाची काही तिथे आस लागलेली नाही आहे. पण जर निर्गुणाचा अनुभव घ्यायचा ठरवला तर तो निर्गुणाचा अनुभव सुद्धा तितक्याच उत्कटतेने प्राप्त होतो. ते रामकृष्णांच्या चरित्रात लक्षात येतं की एवढी उत्कटता त्यांच्या ठिकाणी जी प्रकट झाली की ज्याचं आश्चर्य श्रेष्ठ पुरुषाला वाटावं. आणि सगळ्या उपासनेचं सार हे आहे की आमची सगुण उपासना जी आहे ती जितकी खंबीर आहे, ती जितकी कणखर आहे, ती जितकी निष्ठेनी आहे, ती जितकी भक्तीनी आहे, ती जितकी समर्पणानी आहे, तितकं त्याच्यामधून प्राप्त होणारं जे अनुभवाचं क्षेत्र आहे ते निर्गुणाच्या पातळीवरती विशाल आहे. ते निर्गुणाचा अनुभव देत जात. आणि म्हणून गोरक्षनाथांनी सुद्धा म्हटलंय निर्गुणाचा हा अनुभव घ्या असं गोरक्षनाथ म्हणत नाही. ते एकच म्हणतात जो आ गया सामने दे दे उसे तू छकड. ते म्हणतात समोर काही अनुभव म्हणून उभं राहिलं, अनुभवात थांबू नको. हा सगुणाचा अनुभव आहे. हा बाजूला कर आणखीन वेगळा अनुभव येईल, हा बाजूला कर आणखीन वेगळा अनुभव येईल. तुकारामांच्या गाथ्यातले अभंग काय सांगतात, प्रत्येक अभंगातला भाव वेगळा आहे, प्रत्येक अभंगातला आनंद वेगळा आहे. आम्ही त्याची वर्गवारी करायला जातो की जेव्हा तुकाराम महाराज साधना स्थितीमध्ये होते त्यावेळचे हे अभंग असावेत, जेव्हा तुकाराम महाराजांना ईश्वराचं दर्शन झालं त्यावेळचे हे अनुभव असावेत. त्यांनी असं म्हटलंय असं नाहीये. सगुण आणि निर्गुण ह्याच्यात अंतर नाही. संत कशा करता जन्माला येतात आणि शास्त्र कशा करता सांगितलं जातं त्यात भेद आहे. शास्त्राला शास्त्र म्हणूनच चर्चा करावी लागते. प्रत्येक आचार्यांना काहीतरी प्रामाण्य मानून त्याच्याच आधाराने पुढे जावं लागतं, त्याशिवाय त्याला पर्याय नसतो. जोपर्यंत ते आचार्य असतात तोपर्यंत ते शास्त्राच्याच पातळीवरती ते चर्चा करतात. पण त्यांचे जेव्हा संत होतात तेव्हा शंकराचार्यांना त्यांच्या मातेने सांगितलं की बाबा रे तू ऐकत नाहीस, माझा एकुलता एक मुलगा तो संन्यास घेऊन जाणार म्हणतोस, ठीक आहे, तुझ्या संन्यासाला तू इतके सगळे करामती केल्यास आणि माझ्याकडनं परवानगी घेतली. त्या मगरीच्या मुखात आपला पाय अडकला, त्या आईने पाहिलं, आई धुणं धुतेय, मग माझा मुलगा जाईल, त्यांनी सांगितलं मला तू संन्यास घेऊ देतेस का, म्हणजे मी इथून सुटेन. आई म्हणाली अरे तू जिवंत राहिल्यावर मला काय करायचं. या मगरीच्या ठिकाणी जर तू असा त्याचा ग्रास बनलास, तिने जर तुझा घास घेतला तर माझा मुलगा मला बघायलाही मिळणार नाही. ठीक आहे तू संन्यास घेशील तर घे. पण जेव्हा प्रत्यक्ष संन्यास घेण्याकरता गुरूंच्या शोधाकरता ते निघाले तेव्हा त्यांच्या मातेने सांगितलं जन्मभर तू कुठे बाहेर राहशील, पण माझ्या अंतकाळी तुला माझ्याकडे यावं लागेल. जरूर येईन म्हणाले. आता भगवान शंकराचार्य यांचा अधिकार एवढा मोठा की त्यांच्या मातेनी सांगितलं की ते स्वतः शंकराचे भक्त आहेत, विष्णूचे भक्त आहेत, त्यांच्या ठिकाणी काही भेद नाही. पण आईने मुलाला सांगितलं अंतकाळी मला कृष्णाचं दर्शन व्हावं. आणि शंकराचार्यांनी त्यांना कृष्णाचं दर्शन, केवढी सुंदर स्तोत्र रचलेली शंकराचार्यांनी. भगवान त्यांची सगळी स्तोत्र सुंदर आहेत, कृष्णावरती सुंदर आहेत, सगळीच सुंदर आहेत.
अगदी भक्तिरसानी भरलेली ओथंबलेली स्तोत्र आहेत. तर त्यांनी आईला ते कृष्णाचं दर्शन घडवलं. त्यांनी आईला असं नाही सांगितलं ज्ञानातेव तू कैवल्यम, तू ज्ञानानेच या मोक्षाचा विचार कर. त्यांची माता आहे, तिला मोक्ष मिळणारच आहे. पण त्यांनी आपल्या मातेला नाही सांगितलं तुला ज्ञानाने मोक्ष मिळणार आहे. ते संत म्हणून उतरलेले त्यांचे गुरु, त्यांचे आजे गुरु गौडपादाचार्य आणि त्यांचे गुरु भगवत पूज्यपाद गोविंद. तर ते गोविंदाचार्य त्यांनी सांगितलं की बाळ, अद्वैताचा सिद्धांत प्रस्थापित कर आणि समाजामध्ये भक्तीचा प्रसार कर. का भक्तीचा प्रसार कर? त्याचं कारण सामान्य मनुष्याच्या अंतःकरणामध्ये सगुणाविषयीची नैसर्गिक ओढ आहे. दृश्याविषयीची जी ओढ आहे ती ओढ त्याला सगुण भक्तीकडेच नेणारी आहे. आणि म्हणून आपल्या पुढे मांडायचं तर जोपर्यंत आचार्य आहेत, जोपर्यंत शास्त्र मांडायचं आहे तोपर्यंत एक पक्ष घेतला की तोच पक्ष घ्यावा लागतो. शंकराचार्यांना काय सिद्ध करायचं आहे की उपनिषदाचा अंतिम सिद्धांत हा अद्वैत आहे. आता एकदा हा सिद्धांत सिद्ध करायचा आहे तेव्हा आज कसं आहे, आजचा आमचा पॅटर्न वेगळा आहे. आज रिसर्च पॅटर्न असा आहे की कोणत्याही निष्कर्षापर्यंत यायचं नाही हे पहिलं. निष्कर्ष नाहीच काढायचा, पण काय म्हणायचं सगळ्यात शेवटी, नाही म्हणजे असंही असू शकेल किंवा तसंही असू शकेल. हाच निष्कर्ष किंवा हाच त्याचा अंतिम जो काही आपण उपसंहार करणार, सगळ्यात शेवटी आपल्या सगळ्या संशोधनाचं फलित म्हणून लिहिणार, तर ते फलित एका निश्चित गोष्टीकडे येत नाही. आणि भारतीय तत्वज्ञान एका निश्चित पद्धतीने विषय मांडतो की शंकराचार्यांना आता अद्वैत सांगायचं म्हणजे ते चुकून द्वैत म्हणणार नाहीत, ते चुकून भक्तीच्या साधन मार्गाने जा म्हणणार नाहीत, ते संत म्हणून समाजात येतील तेव्हाचे शंकराचार्य वेगळे आणि आचार्य म्हणून पीठावर बसलेले शंकराचार्य वेगळे. पीठावर बसलेले शंकराचार्य फक्त ज्ञान सांगतील, समाजामध्ये अभिसरण करणारे शंकराचार्य भक्तीची भाषा बोलतील. त्यामुळे त्यांच्या तत्वज्ञानामध्ये, अद्वैत ज्ञानामध्ये भक्तीचं स्थान काय? अरे भक्तीचं स्थान काही नाही, उपासनेचं स्थान आहे. उपासना कुठपर्यंत? पूजा अर्चा काही ज्याला आम्ही भक्ती म्हणतो त्या स्वरूपाची उपासना चालेल. कुठपर्यंत? ज्ञानाची प्राप्ती होईपर्यंत. म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी त्यांचं जे साधन चतुष्टय आहे, नित्यानित्य वस्तू विवेक, इहामूत्र फलभोग विराग, मुमुक्षत्व आणि षट साधन संपत, की शम दम वगैरे ही साधन संपत आहे. या 4 गोष्टी अंतःकरणामध्ये जेव्हा निर्माण होतात की नित्यानित्य वस्तूचा विवेक येतो, या स्वर्गामध्ये मिळणाऱ्या फलांच्या विषयीची अपेक्षा राहत नाही, या पृथ्वी तलावरती कोणत्याही वस्तूचं आकर्षण राहत नाही आणि फक्त मला मोक्ष पाहिजे ही इच्छा अंतःकरणात असते. आणि सर्व बाबतीमध्ये क्रोध आहे, तितिक्षा आहे, इंद्रियांचं दमन आहे, इंद्रियांचं शमन आहे, समाधान आहे. या सगळ्या गोष्टी ज्याच्या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत तो आता म्हणजे ब्रह्मपद प्राप्ती करता किंवा कैवल्याच्या प्राप्ती करता, ज्ञान प्राप्ती करता अधिकारी आहे. म्हणजे कुठपर्यंत उपासना? शंकराचार्यांच्या मते जिथपर्यंत हे सगळं निर्माण होत नाही तिथपर्यंत. जेव्हा हे साधन संपत किंवा हे साधन चतुष्टय निर्माण होईल तेव्हा ती पूजा अर्चा उपासना सोडून द्या म्हणतात. आणि भक्ती आचार्य त्यांच्या भक्तीला रोज भरताय, त्यांच्या भक्तीला रोज उल्हास आहेत, कल्लोळ आहे, वाढत जाणारी आहे, उचंबळणारी आहे आणि सारखी तिला भरतीच आहे, तिला ओहोटी माहीतच नाही आहे. म्हणजे मोक्ष पाहिजे का? भक्ती आचार्यांना मोक्ष पण नको आहे, त्यांना पंचम पुरुषार्थ भक्तीच पाहिजे. मोक्षावरची भक्ती, भगवंतावर प्रेम करणं बस. मोक्ष मिळाला तर काय संपलं? नाही म्हणाले, आमचं संपतच नाही, आमचं भगवंतावरचं प्रेम कधीच संपत नाही. त्यामुळे एकनाथ महाराजांनी त्याला पंचम पुरुषार्थ असं म्हटलेलं आहे. तर सांगण्याचा हेतू असा की हे सगळं आपण गोळाबेरीज इथे का घेतलं
कारण ही चर्चा कशा करता केली हा प्रश्न आहे, की या ब्रह्मसूत्रामध्ये त्याच्याकरता 10-20 सूत्र का खर्ची घातली, की ईश्वर सगुण आहे का निर्गुण आहे याच्यावर का खर्ची घातली. मग उपनिषदांचा किंवा वेदाचा जो निर्णय आहे तो निर्णय चुकला का. वेदाने ज्याला नेती नेती म्हटलं तो दोनदा नेती म्हणतो, नुसता नेती म्हणत नाही, तो नेती नेती म्हणतो. म्हणजे काय, तो म्हणतो की कारण ब्रह्म पण समजत नाही आणि कार्य ब्रह्म पण समजत नाही. म्हणजे काय, कार्य ब्रह्म म्हणजे हे दिसणारं जग. ह्या दिसणाऱ्या जगामध्ये परमात्मा भरून राहिलेला आहे. कसा भरून राहिला, कसा कार्यकारी होतो, कसं हे जग चालवतो, कसा हा ब्रह्मांडाचा पसारा सांभाळतो कळत नाही. हे कार्य ब्रह्म कसं आहे. आणि जो ह्या सगळ्याला कारण आहे तो तरी कसा कारण झाला कुठे कळतो. आपण काही कल्पना करून पुढे निघालेलो आहोत. भगवंतानी असं केलं असं काही सांगायला आपल्याजवळ काही नाही आहे की भगवंतानी हे असं. भगवंताला आपण म्हणतो एकाकी न रमनते. भगवंत एकटा होता, त्याला कंटाळा आला. त्याला कंटाळा आला म्हणून भगवंतानी आपल्याला स्वतःला अनेक नामरूपामध्ये प्रकट केलं. एकोहम बहुश्याम प्रजायेय, की तो एकटा आहे, बहुत नामरूपामध्ये प्रकट व्हावं असं वाटलं म्हणून तो प्रकट झाला. त्यांनी ईक्षण केलं म्हणजे त्यांनी पाहिलं, त्यांनी संकल्प केला. त्याला असं वाटलं मी कसा आहे हे मला कुठंतरी पाहिलं पाहिजे, म्हणून मी कसा आहे हे पाहण्याकरता त्यांनी जग निर्माण केलं. म्हणजे ह्या जगात निर्माण झालेला जो जीव आहे तो जेव्हा माझी भक्ती करेल तेव्हा मला कळेल ना तो माझ्यावर किती प्रेम करतो, त्याला माझ्याबद्दल किती ओढ वाटते, तो मला काय समजतो, तो माझे किती गुण लक्षात घेतो. परमात्म्याला असं वाटलं की माझे गुण मला कोणाकडनं तरी कळावेत. आणि म्हणून ईश्वराला सुद्धा आपण म्हणतो की स्तुती प्रिय आहे, की भगवंताला सुद्धा आपलं कौतुक करावं, प्रेम करावं, भक्ती करावी त्याच्यावर असं वाटतं. असं कवींनी कल्पना करून पुन्हा लिहिली. सगळ्या कल्पना आहेत. म्हणून वेद म्हणतो की ईश्वराने हे जग कसं निर्माण केलं, म्हणजे कारण तो आहे ना, हे निर्माण करण्याला कारण तो आहे. जसं एखाद्या कुंभाराने मडकं बनवलं तर हे मडकं कुणी बनवलं, या कुंभाराने. त्यांनी तो आकार कसा असा का घेतला, तो म्हणतो नाही मी रोज गोलच मडकी बनवत होतो पण मला असं वाटलं एकदा एक वेगळ्या आकाराचं बनवावं. कारण त्याची इच्छा, त्याला वाटलं. मग त्यांनी ते कसं बनवलं, मग त्यांनी त्यात काय वापरलं, हे सगळं त्याचं पुढे सुरू झालं. पण बनवणारा तो कुंभार आहे आणि त्याला वाटलं म्हणून त्यांनी तसं मडकं बनवलं. ईश्वर कारण आहे हे जग निर्मितीला, पण तो कसा कारण आहे याचं उत्तर काही मिळत नाही. म्हणून उपनिषदांचा पहिला शांती मंत्र आहे पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. म्हणाले पूर्णमद हे पण पूर्ण आहे, ते पण पूर्ण आहे. परमात्म्यातलं काही खर्ची पडलंय का म्हणाले एवढंस तरी, काय हे ब्रह्मांड निर्माण झालं म्हणून. बरं त्यांनी काय हे एक ब्रह्मांड निर्माण केलंय का, तो अनंत कोटी ब्रह्मांडाचा निर्माता आहे. त्याचं वर्णन वेदांनी केलंय. त्याच्या एकेका रोमरंध्रामध्ये म्हणजे हातावरती असलेले जे केस आहेत त्या केसाच्या करता असणारं जे छिद्र आहे त्या एका छिद्रामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड सामावलेली आहेत. इतका त्याच्या सृष्टीचा पसारा मोठा आहे की ज्याची आम्ही कल्पनाच करू शकत नाही. असा तो परमात्मा जो अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे, त्या परमात्म्याला ह्या जगातून काय घ्यायचं आहे आणि त्याला काय खर्ची पाडावं लागलंय. पूर्णमदः पूर्णमिदं, तो त्याच्या ठिकाणी पूर्ण आहे. हे जग कुठे अपूर्ण आहे. एक एक देहाचा जर विचार केला, एक एक प्राण्याचा जर विचार केला तर आपल्याला आश्चर्य वाटतं की आमचा देह कसा चालतो. या जगामध्ये माणसांनी निर्माण केलेलं असं एकही मशीन नाही की जे मशीन थोडंसं बिघडलं तर चालतं. आमच्याकडे हृदय 30% काम करतं, किडनी 25% काम करतात, लिव्हर फंक्शन 30% आहे, श्वासाला त्रास आहे तरी शरीर चालू आहे.
सगळ्या बाजूला आमचं मशीन बिघडलेलं आहे, तरी सुद्धा हे एकमेव भगवंताचं मशीन आहे. नाहीतर आमच्या टीव्हीचा एक स्क्रू ढिला झाला तरी टीव्ही बंद पडतो, चालू शकत नाही, मानव निर्मित. आणि त्यामुळे पूर्ण येतो, त्याच्या ठिकाणी त्याला काही खर्ची घालावं लागलेलं नाही. आणि हे प्रत्येक गोष्ट याच्या ठिकाणी पूर्ण आहे. कोणतंही झाड, कोणताही वृक्ष, कोणतीही वेली, कोणतीही वनस्पती, कोणतीही जाती, सगळं परिपूर्ण आहे. त्यांनी ज्याचं त्याला परिपूर्णतेने पाठवून दिलेलं आहे. म्हणजे पूर्णात पूर्ण मुदच्यते, पूर्णमद पूर्णमिदम, पूर्णातून पूर्ण काढून घेतलं जे ते पूर्ण आहे. त्या पूर्णामधून जर पूर्ण काढलं, कारण हे जग पूर्ण आहे, ह्याला जर काढून घेतलं, कारण ह्याच्यात काही कमतरता नाहीच आहे, हे चालवण्याकरता त्याच्या ठिकाणी स्वयंचलित सगळ्या प्रेरणा देऊन पाठवलेलं आहे. हे जग त्याचं ते बरोबर चालू शकतं, पूर्ण आहे त्याच्या ठिकाणी, कुठे अपूर्णता नाहीये की हे जग चालण्याकरता कोणाची तरी वाट पाहावी लागते, नाही. पूर्णातून पूर्ण काढलं, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, की त्याच्यातून पूर्णातून पूर्ण काढलं तरी पूर्ण शिल्लक राहत. असं भगवंताचं कोड आहे. पूर्णमद पूर्णमिदम, पूर्णात पूर्ण मुदच्यते, पूर्णातून पूर्ण जन्माला आला आहे. आणि पूर्णातून पूर्ण काढून घेतलं तर पूर्णच शिल्लक राहतं. वेदांचीच भाषा आहे. त्यामुळे वेद म्हणतं की भगवंता तू कारण ब्रह्म आहेस, पण तू कसा कारण ब्रह्म आहेस आम्हाला कुठे कळतं? आम्हाला कळत नाही की तू ह्या सृष्टीचा निर्माता म्हणून जो कारण आहेस, कसा कारण झालास. कसा कारण झालास म्हणजे तू कसं जग निर्माण केलंस, तू कोणतं सामर्थ्य वापरलंस, तू कशाचा आधार घेणार आहे. कारण त्याचं वैशिष्ट्य काय आहे, त्याच्या आधी पण काही नाहीये आणि त्याच्या पुढे पण काही नाहीये. त्याच्या मागेही कोणी नाही, त्याच्या पुढेही कोणी नाही. आम्ही आपले त्याच्यावरती त्याची मर्जी म्हणून त्या ठिकाणी आभासाने राहिलेले आहोत. आहे काय आमचं अस्तित्व? काही नाहीये, तोच आहे. दुसऱ्या कशाला अस्तित्वच नाहीये, फक्त तो एकटा आणि एकटाच. त्याच्या एकमेवा द्वितीय ब्रह्म, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. हे सगळं आपल्याला झेपतं का? हे झेपत नाही. पण आम्ही आहोत, आमचं घर आहे, आमची मुलं आहेत, आमची बाळ आहेत, आमची साधना आहे, आमची उपासना आहे, आमची आवड आहे, आमच्या इच्छा आहेत, आमच्या आकांक्षा आहेत. म्हणून इथे ब्रह्मसूत्र सांगतं की हे बघा, त्या वेदांनी त्या दोन्हीचाही उल्लेख केला आहे. आणि दोन्हीचा उल्लेख करताना त्यांनी भगवंताला सर्वेश्वर, सर्वशक्ती, सर्वाधार, करुणामूर्ती आणि अत्यंत देखणं असं रूप त्या भगवंताच्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणाले कोटी सूर्याचं तेज तुझ्या मुखावरती आहे. तुझे डोळे, तुझा वर्ण, तुझी कांती, तुझं रूप, तुझं सौष्ठव, हे सगळं विलक्षण आहे. तुझे अलंकार, तुझ्या भावमुद्रा, तुझी हालचाल, अधरम मधुरम, सगळं मधुर आहे. चलितम मधुरम वलितम मधुरम, गावा मधुरा, गोष्टी मधुरा, सगळं मधुर आहे. दलितम मधुरम वलितम मधुरम, सगळं मधुर आहे. तुझं काय मधुर नाही? मधुराधिपतेर अखिलम मधुरम, त्याचं सगळंच मधुर आहे. आणि म्हणून ते म्हणतात की मदनालाही लाजवणारं सौंदर्य तुझ्याकडे आहे. तुझ्या कानातली कुंडल म्हणजे काय, त्याची प्रभा काय आहे. म्हणाले तुझा पितांबर कसा आहे, हे सगळं वर्णन त्या परमात्म्याचं करताना त्या संतजनांना ते दिसणारं जे सगुण रूप आहे ते कैवल्याचं धाम आहे असं वाटतं. कैवल्याचा पुतळा भगवंत जो आहे साक्षात, नाही तर तो पांडुरंग काळा काळा कुट्ट आहे, पण कसा देखणा वाटतो संतांना. त्याच्या रूपाचा मोह कसा पडतो. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. संतांच्या मनाला आकर्षित करून घेणारं रूप आहे. त्यांना ते काळं दिसत नाही, त्याची मकर कुंडले झळकती करणी, तिची मकर कुंडले, त्याचं तेज दिसतं, त्या मुखाचं तेज दिसतं. त्याच्या सगळ्या रूपाचं, कांतीचं वर्णन ह्या सगळ्या संतांनी केलंय. म्हणाले हे जे सगुण रूप आहे भगवंताचं उपास्य, भगवंत त्या उपासकाची वृत्ती पाहून
आपल्या ठिकाणी वेगळं वेगळं रूप धारण करतो. त्या कुणाला गणेश आवडतो. आपण बघा, कुठूनही मंडईपासून थेट त्या ज्या कुठपर्यंत तुम्ही जाल गणपती पाहत, जो रस्ता धराल, कोणतंही गणपतीचं रूप आपल्याला आवडत नाही. असं सगळे गणपती देखणेच दिसतात, गोडच दिसतात. ते रूप आपल्या मनाला मोहवतच. म्हणाले कुणाला गणपतीचं रूप आवडतं, गणेशाचं रूप आवडतं, कुणाला देवीचं रूप आवडतं. नवरात्रामध्ये जेव्हा सगळीकडे दुर्गेची स्थापना होते, शारदेची स्थापना, सगळ्या सुंदर दिसतात. पुन्हा तोही उत्सव तितकाच आवडतो, तेही रूप तितकंच आवडतं. विष्णूचं रूप तितकंच आवडतं. जितकं रूप कृष्णाचं आवडतं तितकंच रूप रामाचं आवडतं. त्यांनी सांगितलं उपासकाच्या आवडीप्रमाणे भगवंत वेगळी वेगळी रूप धारण करतो. म्हणाले थोर महात्म्यांनी सगुण ब्रह्माचं वर्णन करून सुद्धा शेवटी पुन्हा श्रुतीनी नेती नेतीच म्हटलंय की आपल्याला काही कळत नाही हा सगुण रूपामध्ये कसा प्रकट होतो, हा निर्गुण रूप म्हणजे ह्याचा काय अनुभव देतो, हा ज्याचा त्यांनी अनुभव घेण्याचा विषय आहे. आणि म्हणून म्हणाले वेदांनी वर्णन निर्गुणाचं पण केलंय. तो अचिंत्य आहे, तो अव्यक्त आहे, तो निष्कल आहे, तो अद्वय आहे, तो निरुपाधिक आहे, तो निरंजन आहे, तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, तो रसपूर्ण आहे. त्याची अनेक वर्णनं केलेली आहेत. त्याच्यामध्ये आता मग वेदांनी एकाच परब्रह्माची जर सगुण आणि निर्गुण म्हणून वर्णनं केली असली तर कुठे बिघडलं? बिघडलं कुठे नाही. बिघडलं इथंच की जो सगुण आहे तो निर्गुण कसा असेल, जो अचिंत्य आहे तो चिंत्य कसा असेल. चिंत्य म्हणजे ज्याचं कल्पना करता येत नाही तो डोळ्यापुढे साकार कसा होतो. हा राम आहे आणि हा राम अचिंत्य आहे, असं कसं होईल? रामाचं अहोरात्र चिंतन आम्ही करतो. भगवान श्रीकृष्णाची मूर्ती बघितल्यावर त्याच्या रूपाचं चिंतन आम्ही अहोरात्र करतो. तो निराकार कसा होईल, तो निर्गुण कसा होईल? ईश्वर जर वेगळे वेगळे आकार धारण करतो तर त्याच ईश्वराला हे सगळे गुण कसे लागतात? आता एकाच ठिकाणी दोन विरोधी गुण असतात का, हा प्रश्न आहे. म्हणून एवढी चर्चा ब्रह्मसूत्रांनी केली की एकाच निर्गुणाच्या ठिकाणी सगुणाच्या श्रुती काय करू शकतात आणि एका सगुणाच्या ठिकाणी निर्गुण परश्रुतींचं काय करावं. सगळ्यांनी उत्तरं दिलेली आहेत. शंकराचार्यांनी सगुणाची उपासना अज्ञानात, म्हणजे जोपर्यंत अविद्या आहे तोपर्यंत त्या अविद्येतून बाहेर पडण्याकरता, चित्ताच्या शुद्धीकरता उपासना करावी असं उत्तर दिलेलं आहे. आणि भक्ती आचार्यांनी सांगितलंय अहो अचिंत्य तो अचिंत्यच आहे. वेदानीच त्याला नेती नेती म्हटलंय. तो निर्गुण तो निर्गुणच आहे, कारण तो सत्वरजतमामध्ये अडकलेलाच आहे, नाहीये. तो निराकार तो निराकारच आहे, कारण मी रामाला भजतो त्या रामाच्या ठिकाणी कृष्णही प्रकट होतो, त्या कृष्णाच्या ठिकाणी नरसिंहही प्रकट होतो. भगवंताचं वर्णन श्रुतीने केलेले सहस्र शीर्ष सहस्र पाद, ज्याला 1000 डोळे आहेत, ज्याला 1000 पाय आहेत. जिथे हात आहेत तिथेच पाय आहेत, जिथे पाय आहेत तिथेच डोळे आहेत, जिथे डोळे आहेत तिथेच कान आहे, जिथे कान आहे तिथेच जीभ आहे. याचा अर्थ त्या ठिकाणी काहीच नाहीये. तर कानही जिथे आहे तिथेच डोळा, तिथेच जीभ, तिथेच त्याला रसना, सगळं तिथेच आहे. तिथेच पाय, तिथेच हात. म्हणजे त्याला जाणण्याची किंवा त्याच्या ठिकाणी जाणून घेण्याची जी क्षमता आहे ती, आमचा हात दिसला असाच हात तिथे दिसला पाहिजे, आमचा पाय दिसला तसाच पाय तिथे दिसला पाहिजे असं का मानता? हे त्याचे गुण आहेत की तो सहस्र शीर्ष सहस्र पाद आहे. जेव्हा सगुणाची उपासना करणारे भक्ती आचार्य म्हणतात त्याला 1000 हात आणि 1000 पाय आहेत. तो विश्वरूपाने प्रकट झालाय. कशाकरता प्रकट झाला आहे? तर तो आपल्या भक्तांना सांभाळण्याकरता प्रकट झालाय. आणि आता आपली वेळ जरा अधिक पुढे गेली, आपण उद्याला हाच विषय पुन्हा पुढे घेऊ. कारण ह्या सगळ्या सूत्रांच्या मध्ये हा एकच विषय आहे की सगुण आणि निर्गुण ह्याची चर्चा ब्रह्मसूत्रांनी का केली? वेदाच्या आधाराने. आणि मग त्याची निश्चिती केली की सगुण आणि निर्गुण ह्याचा निष्कर्ष एकच आहे की वेदांना निर्गुण परमात्म्याचं स्वरूपच सांगायचं आहे, पण
सगुणाचं वर्णन करताना सगुणाचं वर्णन निर्गुणामध्ये परिणत होतं. तेच संतांनी केलं आहे की सगुणाची उपासना केली आहे आणि निर्गुणात ती उपासना परिणत केली आहे. त्याचे काही मुद्दे आपण पाहून उद्याला पुढे जाऊ.